उज्जैनला. तर उज्जैनला कोण कोण निघालो ते सगळ्यात अगोदर सांगते. तर माझ्या दोन्ही दिरांचे, एक मोठ्या आणि छोट्या दिरांची मुलं आहेत, दोघीजण. एक मुलगी आहे मोठ्या दिरांची सिद्धी, आणि छोटा आहे हर्ष, छोट्या दिरांचा मुलगा, आणि माझी 2 मुलं आणि आम्ही दोघेजण असे आम्ही निघालोत उज्जैनला जाण्यासाठी. तर उज्जैनला जातानाचा जो पनवेलवरून निघालो सगळ्यांना घेऊन, कांदा कॉलनीतून तिला घेतली, पनवेलवरून हर्षला घेतलं आणि निघालोत आम्ही. तर आता आम्ही निघालोत नाशिक रोडने, नाशिक धुळे असा जो रोड आहे मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी, तर तसं जाणार आहोत. तर इथे आम्ही ब्रेकफास्ट म्हणजे सगळ्यात आम्ही निघालेलो जवळजवळ पहाटे 5ला, म्हणजे घरातून मम्मी 5ला निघालो, 5 वाजला, पण सर्वांना घेता वगैरे वाजलेच 6 झाले होते. तर ते तिकडनं मग आम्ही मध्ये आत्ता 8:30 झालेले जेमतेम, आणि आम्ही नाश्ता केला. इथे साईधाम असं एक हॉटेल होतं छानसं रेस्टॉरंट, तिथे मस्त सकाळचा नाश्ता केला. आणि नाश्त्यामध्ये काय काय घेतलं ते तेवढं काय दाखवलं नाही हा व्हिडिओमध्ये, खूप असं डिटेलमध्ये नाही आहे, पण जेवढं छोटे छोटे जे काही व्हिडिओ घेतले होते ते सगळे एडिट करून मी इथे मिक्स असा एकच व्हिडिओ बनवला आहे. तर चला, खूप लांब आहे मध्य प्रदेशला. इथून पनवेल टू मध्य प्रदेश आम्ही जवळजवळ 13 तास लागले होते, म्हणजे थांबून मध्ये मध्ये आम्ही भरपूर वेळा थांबलो जेवणासाठी, 2 वेळा, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण, मध्ये चहा, मध्ये असंच कंटाळा आला म्हणून, कारण खूप लांब आणि गाडी करून म्हणजे गाडी आहे तर त्याच्यामुळे बाय रोड म्हणजे जातो आहे. तर ट्रेन वगैरेमध्ये कसा वेळ जातो आणि कंटाळा नाही तेवढा, पण म्हणजे बसायला वगैरे जरा मोकळं, पाय मोकळे करता येतात, तसं गाडीत नसतं. म्हणून 1, 2, 3 तासांनी, 2.5 तासांनी आम्ही मध्ये मध्ये उतरून जात होतो. तर आता ना आम्ही मध्ये जेवलोत आणि जेवणानंतर सगळेजण झोपलेत. रात्री तसं लवकर निघालोत आणि त्याच्यामुळे, आणि दमायला पण होतं प्रवासामध्ये, बसून बसून पण कंटाळा येतो, त्याच्यामुळे ना थकायला होतं. तर इथे ना आता आम्ही मध्य प्रदेश हे धुळे होतं आणि आता मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो आहोत, म्हणजे बाँड्रीला आहोत. तर आता इथून पुढे आम्ही आता इंदोरला जाऊ आणि इंदोरवरून पुढे उज्जैन. तर असा भरपूर तासांचा प्रवास आम्ही केला. आणि आत्ता ना मध्ये थांबून वगैरे, मध्ये काही गोष्टी असतात, ट्रॅफिक लागते, कुठे काय लागतं, त्याच्यामुळे जवळजवळ आम्हाला 8:30 वाजले होते पोचायला तिकडे उज्जैनमध्ये पोचायला. तर इंदोरमध्ये आता आहोत आणि हे रात्री मी ना कॅमेरा ॲक्च्युली ऑन राहिला होता हा, त्याच्यामुळे हे शूट झालं आहे. तर इंदोरमध्ये आहोत, इथे एका ठिकाणी थांबलो होतो जरा वेळ, तर तिथे, आणि डायरेक्ट आता मी तुम्हाला सकाळी भेटते, कारण खूप दमलो होतो आम्ही रात्री, आणि जेवून आम्ही लगेच झोपूनच घेतलं, कारण खूप तासांचा प्रवास होता. तर चला, सकाळची वेळ झाली आणि मस्त फ्रेश मूडमध्ये आम्ही निघालो आता उज्जैन सिटी फिरण्यासाठी. उज्जैनमध्ये काय काय आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे, महाकालचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मध्ये काय काय घेतलं ते सगळंच तुम्हाला सांगतेच आहे. तर इथे मस्त ही छोटीशी आम्ही रिक्षा केली, छोटी म्हणजे 6-7 सीटर, 7 लोक बसतात त्याच्यामध्ये आरामात, तर तशी, आणि मजा आलेली ह्या ऑटोमध्ये, ज्या ई-रिक्षा असतात ना, म्हणजे इलेक्ट्रिक, तर त्याच्यामध्ये. आणि तिथे आम्ही पर पर्सन 100 रुपीज असं काहीतरी होतं त्यांचं, तर ते दिलेले, आणि त्यांनी आम्हाला 5 ते 7 ठिकाणं तिकडे फिरवली होती. तर इथे आम्ही निघालो सगळ्यात अगोदर. आता आम्ही दर्शन घेणार होतो इथे छोटी छोटी जी मंदिरं आहेत ती त्यांनी आम्हाला सगळ्यात अगोदर दाखवली. सांदीपनी आश्रम होता, त्याच्यानंतर मंदिरं होती, एक छोटी छोटी मंदिरं होतं, देवीचं एक मंदिर होतं. तर इथे हा आश्रम आहे आणि ह्या आश्रमामध्ये आम्ही आत्ता आलो तिथे. तर तिथे ना, आणि कॅमेरा सगळ्याच ठिकाणी अलाउड नव्हता, तर जिथे जिथे होता तिथलं मी आतलं शूट केलं, काही ठिकाणी नव्हता. तर इथे मंगल मंदिर आहे हे, आणि इथे कॅमेरा अलाउड नव्हता, पण इथे ना छोटीशी एक खारुताई होती आणि ती छान अशी काय काय खात होती घेऊन पायांमध्ये, ते मी थोडंसं इथे शूट केलं होतं, तेच इथे टाकलं आहे व्हिडिओमध्ये. तर मजा आलेली खूप आम्हाला ह्या ट्रिपमध्ये, आणि मुलांना बघायचं होतं, ॲक्च्युली यायचं होतं खूप दिवसापासून, त्यांची इच्छा होती, म्हणून आम्ही खरं आलो इथे. तर चला, ह्या मंदिरातून आम्ही आता बाहेर निघालोत, मंदिराच्या आतलं शूट करता आलं नाही. तर हे मंगल मंदिर होतं. त्यानंतर इथे आता आम्ही आलो कालभैरव मंदिर. तर प्रत्येक ठिकाणी खूप गर्दी होती, आणि इथे पण भरपूर गर्दी होती, म्हणजे खूप तास लागले आम्हाला इथे. ऊन एवढं प्रचंड प्रमाणामध्ये ऊन होतं ना तेव्हा, की म्हणजे खाली पाय पण भाजत होते आणि वरती ऊन लागत होतं, असं होतं तिथे.
तर चला ते मंदिरात पण अलाउडच नाही आहे कुठे शूटिंग घेणं, घेता नाही आले, तर तिथे पण नाही घेता आलं. तर इथे ना हे देवीचं मंदिर आहे, तर इथे आलो नाही आता. तर ह्या मंदिरामध्ये इथे ना मला ते देवीचं मस्तपैकी घेता आला फोटो आणि थोडंसं शूट पण करता आलं. तर इथे घेतलं आणि इथे आम्ही गाईला जो चारा घालतात ना तर ते देतो. हे देऊ शकत नाही. हे पनवेल या साइडला जय पवित्र पक्षी शुक्ल एकादशी महापर्व सभी बोलेंगे श्रुति, सभी बोलेंगे श्रुति स्मृति पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ। सभी बोलेंगे श्रुति, सभी बोलेंगे श्रुति स्मृति पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थ प्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थ। गंगे मैया की नर्मदा भगवान की। तर मध्ये ना आम्ही दुपारी थोडा वेळ रेस्ट घेतली होती रूमवर जाऊन. त्याच्यानंतर परत 2 तासांनी आम्ही आलो इकडे महाकालचं दर्शन घेण्यासाठी. आणि जे उज्जैनमधलं सगळ्यात मोठं मंदिर आहे दत्ताईच, इथे आम्ही आता आलो. संध्याकाळची वेळ आहे, तर इथे छान रामघाट आरती केली. त्याच्यानंतर हरिसिद्धेश्वर असं एक मंदिर आहे ते बघितलं आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही आता इथे आलो महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तर दर्शन घेऊन झाले. आधीच सगळ्या जर कोणी जाऊन आलं असेल त्यांना माहितीच असेल कॅमेरा अलाउड नाही आहे. कॅमेरा खूप अगोदरपासूनच घेऊन ठेवतात आणि लॉक असतो लॉकरमध्ये, त्याच्यामुळे घेता नाही आला. पण त्याच्यानंतर जेव्हा कॅमेरा घेतल्यानंतर म्हणजे मोबाईल घेतल्यानंतर आम्ही जेव्हा परत हा कॉरिडॉर बघितला ना तेव्हा आम्ही इथे शूट केलं आहे. पण मंदिर तर नाही, पण बाहेरून जेवढं दाखवता येईल तेवढं मंदिर दाखवलं आहे. आणि बाकीचा जो कॉरिडॉर परिसर जो आहे तो सगळा मी इथे शूट केला आणि तो तुम्ही पण एन्जॉय करा. खूप छान होतं. रात्री बघायला खूप मजा आली आम्हाला इथे. लाईट्स आणि ते सगळा परिसर खूप म्हणजे अप्रतिम होता.
चला आपण फोटो नाही, मी व्हिडिओ चालू केला. चला चला नाही तर चला इथे आम्ही सेकंड डे नंतर त्याच्यानंतरच्या दिवशी उज्जैन पूर्ण झालं फिरून. त्याच्यानंतर आम्ही इंदोरला आलो. रात्र झालेली. येता येता आम्ही मध्ये ओंकारेश्वरला गेलेलो आणि ओंकारेश्वरचं दर्शन मात्र आम्हाला घेताना आलं. खूप गर्दी होती, प्रचंड प्रमाणात गर्दी, त्याच्यामुळे आम्ही गेलोच नाही, आतमध्ये जायलाच नाही मिळालं. मी इंदोरला आलोत आणि आम्ही आता परत रिटर्न आमच्या घरी येण्यासाठी निघालोत. आणि ही इंदोर सिटी आहे, खूप छान आणि सुंदर अशी खूप मोठी सिटी आहे. आणि इथे आम्ही एकच मंदिर बघितलं सकाळी, फक्त अन्नपूर्णा माता मंदिर. तर चला त्यानंतर आम्ही परत 13 तासाचा प्रवास करून फायनली घरी आलो. एक 12-12:30 वाजले होते घरी येईपर्यंत. आणि घरी आल्यानंतर परत आपलं नेहमीचं रुटीन चालू झालं आहे माझं. सकाळी त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसानंतरचं हे शूटिंग आहे. दीक्षूसाठी मी टिफिन बनवते रोज सकाळी. ती जाते कामावर तर तिच्यासाठी. तर तिच्यासाठीच आज टिफिनमध्ये काय काय बनवणार आहे तर ते सगळ्यात अगोदर सांगते. आज छान रेसिपी आहे जो तिला मी ब्रेकफास्टमध्ये पण देते. एक डबा म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच आणि असा डबा असतो, म्हणजे 2 ते 3 डबे असतात. तर दिवसभर असतो, कारण सकाळी ती जाते 7 वाजता, ती रात्री वाजतात तिला घरी यायला 8:30 ते 8:45 होतात, 9च होतात ऑलमोस्ट. तर त्याच्यामुळे तर इथे सगळ्यात अगोदर तर नेहमीप्रमाणे चपाती आणि भाजी. आणि आज ना मूगडाळ भिजत टाकलेली रात्री आणि तिचे मी बनवणारे मूगडाळ आणि थोडे तांदूळ त्याच्यामध्ये, थोडेसे मेथी सीड्स म्हणजे थोडेसे अगदी कमी मेथीचे दाणे आणि हे सगळं भिजत घातलेलं रात्री. आणि त्याचे मी आप्पे बनवणार आहे तिला. आणि चटणी आहे माझ्याकडे बनवलेली, तर ती सोबत देणार आहे. तसं चपातीचं पीठ सगळ्यात अगोदर तर भिजवून ठेवते, कारण चपातीचं पीठ भिजवून थोडा वेळ जायला लागतो, मग आपल्या चपात्या छान होतं, सगळ्यांना माहितीच आहे हे. तर नेहमीप्रमाणे चपातीचं पीठ भिजवते. आणि त्याच्यानंतर पनीर मी बनवून ठेवलेलं होममेड आहे माझ्याकडे, म्हणजे घरीच बनवलं होतं मी काल संध्याकाळी. आदल्या दिवशीच दुसऱ्या दिवशी सकाळच्या टिफिनची किंवा जेवणाची तयारी माझी केलेली असते. आणि त्याप्रमाणे मी आदल्या दिवशीच दुपारी ना कालच बनवून ठेवलेलं पनीर. तर पनीर आणि पनीर मलाई पनीर बनवणार आहे आज. तर त्याच्यामध्ये थोडीशी मटार टाकीन, जराशे म्हणजे कमी टाकायचे, कमी प्रमाणात. आणि याच्यासाठी लागणारं जे आपण नेहमी पनीर भुर्जीला घेतो ते सगळं सामान आहे. म्हणजे कांदा, आलं लसणाची पेस्ट, शिमला मिरची टाकायची असेल तर आवडीनुसार, ती नसेल टाकायची तर शिमला मिरचीची तसं ऑप्शनल आहे, कारण शिमला मिरचीची काही गरज नसते, सगळ्यांनाच आवडते असं नाही मुलांना. तर मी टाकणार आहे याच्यामध्ये 2 शिमला मिरची छोट्या छोट्या आणि 1 टॉमॅटो. तर असं मी सगळ्यात अगोदर तर आता हे सगळं कापून घेते, बारीक असं चिरून घेते. कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची, आलं लसूण माझ्याकडे सोललेलं आहे, पेस्ट नाही केलेली पण लसूण सोललेलं आहे, त्याच्यामुळे ते पटकन होईल. ठेचून घेईन खलबत्त्यामध्ये. तर चला सुरुवात करूया.
तर चला सगळी भाजीची तयारी करून झाली आहे. आता सगळ्यात अगोदर तेल ठेवलं आहे आणि तेलात टाकलं जिरं. तर थोडंसं जिरं घालायचं आहे. हिंग पण टाकायचं असेल तर हिंग पण टाका. आणि त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला बारीक चिरला आहे आणि तो चांगला परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये मी शिमला मिरची घालणार आहे सगळ्यात अगोदर. कारण टोमॅटो जर घातला ना तर लगेच पाणी सुटतं, मग कांदा फक्त मऊ होतो, क्रंची नाही होत शिमला आणि कांदा. म्हणूनच कांद्यासोबत मी आता शिमला मिरची घालणार आहे अगोदर. त्याच्यानंतर मग आलं लसणाची पेस्ट आणि मग नंतर आपलं टोमॅटो असं घालणार आहे याच्यामध्ये. टोमॅटो घातला की मीठ घालायचं आहे आणि मग टाकायचे आहेत आपले मसाले. तर चला कांदा सगळ्यात अगोदर चांगला परतून घेतला. त्याच्यानंतर आलं लसूण घातलं आहे. आलं लसूण ठेचून टाकलं आहे आणि त्याच्यानंतर घातली आपली शिमला मिरची. शिमला मिरची पण चांगली परतून घ्यायची. मोठ्या गॅसवरती करायचं आहे हे सगळं, छोटा गॅस ठेवायची काही गरज नाही आहे. आणि शिमला मिरची अशी पण थोडी परतली तरी शिजते म्हणजे चांगली, आणि अजून ती शिजणार पण आहे, वाफ येणार आहे भाजीला, त्याच्यामुळे होऊन जाईल. तर याच्यामध्ये घातला टोमॅटो घातला की मी मीठ घालणार आहे लगेच. मीठ टाकलं की मग पटकन मऊ होतं हे सगळं. तर थोडंसं मीठ चवीनुसार. आणि मस्त होती ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची भुर्जी. मलाईचं प्रमाण खूप जास्त म्हणजे बऱ्यापैकी टाकायचं आहे. 4 ते 5 असे मोठे चमचे भरून एवढ्या भाजीला लागणार आहेत आपल्याला. तर मलाई ना मी साय म्हणजे आपली दुधावरची जी असते ना, मी गोकुळ दूध घेते, म्हशीचं दूध असतं ते. तर त्याच्यामुळे चांगली जाड अशी साय असते त्याच्यावरती. आणि आपण विकत साय आणून म्हणजे अमूलची वगैरे आणून करण्यापेक्षा तर हे आपली चांगली असते फ्रेश आपली घरची साय, तर तीच मी टाकते नेहमी भाज्यांमध्ये. तर चला इथे रुटीनचे मसाले टाकले सगळ्यात अगोदर जे आपल्या घरात असतात ते. लाल तिखट मसाला, धणा पावडर, हळद हे टाकणार आहे. याच्यानंतर टाकणार आहे मी किचन किंग मसाला थोडासा. आणि जर तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला थोडासा घालायचा याच्यामध्ये. तर मी गरम मसाला पण जरासा घालणार आहे नंतर लास्टला. हे सगळं पहिल्यांदा परतून घेते चांगलं मस्त. आणि मग त्याच्यानंतर पनीर तुम्हाला साईडला दिसत असेल तर पनीर बनवून मी त्याच्यामध्ये ना पाणी घालून ठेवलं होतं म्हणजे सॉफ्ट राहतं म्हणून फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. आणि आत्ता ते बऱ्याच वेळापूर्वी मी बाहेर काढून ठेवलं आहे, कारण की मग रूम टेम्परेचरवर येण्यासाठी म्हणून. आता त्याच्यानंतर पनीर तर एकदम छान आहे, मलाई पनीरचं हे म्हणजे एकदम फुल क्रीमचं जे असतं ना तर त्याच्यामुळे ते पण मस्त पटकन सॉफ्ट होईल याच्यामध्ये. तर चला मसाले मस्त परतून झाले, चांगला वास पण सुटतो आणि मऊ होतं सगळं की मग टाकायचं आहे आपल्याला पनीर. कारण पनीर टाकल्यानंतर जास्त वेळ काय भाजी शिजवायला लागत नाही भुर्जी ही त्याच्यामुळे. तर आणि मटार पण फ्रोझन आहे ही, त्याच्यामुळे ती पण पटकन शिजून जाते. 2 ते 3 मिनटात हे सगळं एकदम डन होईल. बस भाजी आपली रेडी होईल. एका बाजूला मी चपाती आणि दुसऱ्या बाजूला लगेच आपले आप्पे करायला घेते, कारण सकाळची भरपूर घाई असते. दिक्षू उठलेली आहे आणि तिची आंघोळ वगैरे झाली आहे. तिची आंघोळ झाली की ती एक 5 ते 10 मिनटातच लगेचच निघते. त्याच्यामुळे मला अजून टिफिन भरायचं आहे आणि चपात्या पण व्हायच्यात आणि आप्पे पण व्हायचे आहेत. तर चला फटाफट आता करायला घेते. याच्यामध्ये बटर घातलं आहे मी 1 चमचा भरून. आणि बटर टाकल्यानंतर मी आता लास्टला टाकणार आहे याच्यामध्ये मलाई. झाकण ठेवते जरासं, छानशी वाफ येऊ दे. वाफ आल्यानंतर आपण याच्यामध्ये मलाई घालणार आहोत लास्टला. कसुरी मेथी टाकली आहे थोडीशी, आणि कसुरी मेथीशिवाय टेस्ट नाहीत. आणि लास्टला आता हा गरम मसाला मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडासा गरम मसाला माझा घरातलाच आहे, घरी बनवलेला, तर तो टाकला आहे. आणि बस आता याच्यामध्ये मलाई घालते थोडीशी आणि झाकण टाकून द्यायचं थोडा वेळ. आणि 5 मिनटामध्ये आपलं मस्तपैकी भाजी ही खूप छान आणि टेस्टी अशी भाजी तयार होईल. तर इथे ना मिक्सरमध्ये मी वाटण एक घातलं आहे त्या मूग डाळीमध्ये. तर लसूण, आलं, जिरं, हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर, जराशी कोथिंबीर एकदम. तर हे सगळं वाटून घेतलं आणि हे वाटण आणि आपली ती मूग डाळ असे मिक्स करून सगळं वाटलं आहे. मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये. थोडंसं आप्पे पॅन ठेवलं आहे याच्यावरती आणि गॅसवर.
थोडं थोडं तेल घातलं आहे आणि म्हणजे बऱ्यापैकी घालायचं आहे तेल, नाही तर मूग डाळ आहे ना ती जरासं मग नॉनस्टिक आहे हा, पण तरीसुद्धा थोडं चिपकल्यासारखं होतं. आणि ॲक्च्युली याची भजी करतो आपण नेहमी, पण फ्राईड होतं आहे म्हणजे तेलकट नको एकदम असं डीप फ्राय, म्हणून मग असं आप्पे वगैरे बनवले ना की कमी तेलामध्ये पण खूप छान असं टेस्टी होतात ती भजी, म्हणून मी तसं बनवते. तर हे ना तिला मी नाश्त्यासाठी सकाळचे देणार आहे, जे ती ट्रेनमध्ये किंवा तिथे गेल्यानंतर थोड्या वेळाने खाते. आणि मग नंतर हा लंचमध्ये फक्त 2 चपाती आणि ती भाजी एक एवढंच असतं. आणि बाकीचं काय तिला आवडत नाही न्यायला, त्याच्यामुळे दुसरं काही देत नाही. माझं सगळं रेडी झालं आहे बघा, भाजी रेडी झाली आहे, चपाती रेडी झाली आहे, चहा एकीकडे दिसतो आहे रेडी झाला आहे आणि आप्पे पण झालेत तयार. तर आप्पे मस्त कुरकुरीत झालेत. आता टिफिन भरायची पाळी आहे आणि टिफिन भरून घेऊया फटाफट. तर भाजी सगळ्यात अगोदर भाजी, चपाती आणि आप्पे आणि चटणी असा एक डबा देणार आहे तिला मी. टिफिन भरून झालं, पाण्याची बाटली भरून झाली की झालं माझं काम संपतं. तिला चहा दिला की ती जाते चहा पिऊन, फक्त चहा पिते सकाळी जाताना, काहीच दुसरं काय नाही, कारण नाश्त्याचा डबा सोबत असतो त्याच्यामुळे बाकी काय खात नाही. तर मस्त कुरकुरीत असे छानसे आप्पे झालेत, असं मस्त करायचे गोल्डन असा कलर येईपर्यंत, आणि मस्त लागतात, खूप छान लागतात हे. आणि कुठल्याही टाईपचं तुम्ही याच्यामध्ये भजी जर तुम्हाला करायची नसतील तर कांदा भजी असू देत किंवा कोणतीही भजी, तर ते पण ना आप्पे पॅनमध्ये एकदम मस्त अगदी सेम तशीच लागतात चवीला आणि तेलकट होत नाही, म्हणजे ते फ्राईड नसतं. तर त्याच्यामुळे खायला पण आपल्याला असं नको की डीप फ्राय वगैरे खातो आहे असं नको वाटायला, म्हणून अशा पद्धतीने केल्यानं तर बऱ्याच वेळेला मी असंच करते. जर तुम्हाला कढीमध्ये टाकायची असतील भजी तरी पण अशीच करून घ्यायची, म्हणजे तेलकट पण होत नाही आणि चांगली पण लागतात, टेस्टी पण लागतात. तर चला टिफिन झाला रेडी, चहा पण झाला रेडी आणि दीक्षूला करते मी आता बाय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी मिक्स व्हिडिओ, 2 रुटीन व्हिडिओ आणि उज्जैनचा व्हिडिओ, असे दोन्ही व्हिडिओ मिक्स करून एकच व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ तर खूप दिवसापासून शूट करायलाच नाही मिळत. तर चला ह्या रुटीनसोबत व्हिडिओचा करते एंड आणि तुम्हाला पण करते बाय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खूप जास्त आवडला असेल तर लाईक पण करा. चला परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.